पैठण तालुक्यातील पाटेगाव पुलाखाली 15 डिसेंबर रोजी खून झालेल्या मूकबधीर तरुणाच्या मारेकऱ्यांना पकडण्यात यश आले असून भाचा जावयानेच खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पाटेगाव पुलाखाली 15 डिसेंबर रोजी एका तरुणाचा मृतदेह पोत्यात घालून गोदावरी नदीत फेकून दिला होता। हा तरुण शेवगाव तालुक्यातील गदेवाडी येथील मूकबधीर कृष्णा पंढरीनाथ धनवडे याचा असल्याचं तपासात उघड झालंय। खून झालेला मूकबधीर तरुण दारू व्यसनी असल्याची व घरच्यांना त्रास देत असल्याची माहिती समोर आली असून तरुणाच्या घरात घुसून त्याचा भाचा जावई सागर रामेश्वर केसापुरे देऊळगाव राजा, ऋषिकेश सखाराम गायकवाड राहणार दुधड व एक विधी संघर्ष बालक अशा तिघांनी दोरीच्या सहाय्याने गळा आवळून खून केला आहे। सदरील खुनाचा तपास करण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. विनय कुमार राठोड व अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती अन्नपूर्णा मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत, सहाय्यक पोलीस निरीक्षक पवन इंगळे, उपनिरीक्षक महेश घोगे, पैठण पोलीस निरीक्षक महादेव गोमारे, उपनिरीक्षक प्रमोद यादव यांच्या पोलीस पथकाने गोपनीय तपास करून खुनामध्ये सहभागी असलेल्या 3 आरोपींना 24 तासात जेरबंद केलंय। 10 न्यूज सह्याद्रीसाठी ब्युरो चीफ शिवाजी गाडे, पैठण, छत्रपती संभाजीनगर।